नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। इथे मी चणे घेतले आहेत। चणे हे भिजवून घेतलेले आहेत। हे 4 ते 5 तास चणे भिजवून घ्यायचे आहेत। मस्त असं पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी पण या चण्यांपासून बनवणार आहोत। या चण्यांपासून आपण चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। आपली ही रेसिपी पटकन 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू। आता आपल्याला हे चणे आहेत हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। त्याच्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे। नंतर एक मिरची घेतली आहे, हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्हाला तिखट आवडेल त्यानुसार घ्यायची आहे। तर इथे एक लसूण पाकळी घेतली आहे। आपल्याला हे सारण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मी बारीक करून घेते। इथे मी अशा प्रकारे हे चणे बारीक करून घेतले आहेत। आता मी हे सर्व सारण बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत। ज्या आपल्याला आवडतात त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। इथे मी बीट किसून घेतला आहे, बीट घालते। नंतर गाजर घेतला आहे किसून, गाजर घालायचं आहे। इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो घालायचा आहे। आणि नंतर इथे शिमला मिरची घेतली आहे, ती सुद्धा घालायची आहे, बारीक चिरून घ्यायची। भाज्या ह्या तुम्हाला आवडीनुसारच घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे हळद घेतली आहे, धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा। इथे लाल मसाला घेतला आहे। लाल मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे। आपण याच्यामध्ये मिरची सुद्धा घेतली आहे, त्याच्यानुसारच घ्यायचा आहे। जिरा पावडर घेतली आहे आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली। कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची। कोथिंबीरमुळे आपल्या पदार्थाची चव वाढते, त्याच्यामुळे कोथिंबीर थोडी मी जास्त घेतली आहे। आता आपल्याला हे सारण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे चांगलंसं मिक्स करून घेते। सर्व भाज्या, सर्व मसाले आपल्याला सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता चांगलं असं मिक्स झालं आहे। आता मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो। तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आता हे पुन्हा मिक्स करून घेते मी। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, थोडंसं लूज होण्यासाठी। आता आपलं हे सारण चांगलंसं तयार झालं आहे। चला आता बघू पुढे काय करायचं ते। चला मी दाखवते। इथे मी पॅन घेतला आहे, पॅन गॅसवरती ठेवला आहे। थोडं तेल घ्यायचं आहे। तेल असं सर्व पॅनला लावून घ्यायचं। आता मी थोडंसं चमच्यामध्ये सारण घेतलं आहे, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे। पातळ असं पसरवायचं, जास्त जाड असं ठेवायचं नाहीये आपल्याला। तर इथे एक मी घालते। आता आपल्याला हे खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला शॅलो फ्रायच करायचे आहेत। आता इथे एका साईडने चांगलं थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे सेट करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला पलटी करायची आहे। तर 1 ते 2 मिनिटं आपण ठेवून देऊया असेच, नंतर पलटी करू। आता आपण पलटी करू। तर हा सुद्धा पलटी करून घेऊ आपण। आता दोन्ही साइडने आपल्याला चांगलेसे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहे।
गॅस आपल्याला मीडियमपेक्षा थोडा कमी ठेवायचा आहे, कारण आपल्याला हे पूर्ण आतपर्यंत चांगलेसे फ्राय करायचे आहेत. वरच्यावरती असे फ्राय नाही झाले पाहिजे. आता मी दुसऱ्या साईडने पलटी करते. मस्त असा सुंदर कलर आला आहे. आपल्याला खरपूस होईपर्यंत हे फ्राय करायचे आहे, त्याच्यामुळे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता वरच्या साईडने फ्राय झाले चांगले, तर खालून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते आणि पौष्टिक आहे. याच्यामध्ये तुम्ही कोबी सुद्धा घातला तरी चालेल, बटाटा किसून घातला तरी चालेल. खूप छान अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आता 1 ते 2 मिनिटांमध्ये आपले हे तयार होतील. आता आपले हे चांगलेसे खरपूस फ्राय झाले आहेत. मी काढून घेते. खूप छान सुंदर कलर आला आहे. आपण बीट घातलं आहे, त्याच्यामुळे बीटामुळे खूप छान सुंदर कलर आला आहे. आणि आता बाकीचे जे उरले आहे ते मी असेच फ्राय करून घेणार आहे. आपली खमंग खुसखुशीत खरपूस अशी रेसिपी तयार झाली आहे. रेसिपी फक्त 5 ते 10 मिनिटात आपली तयार झाली आहे आणि खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.